लोकसभेच्या निवडणुकीत धुव्वा उडाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती बदललेली दिसते। त्याचाच एक भाग म्हणून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हातातून गेलेली मतं आपल्याकडे वळवण्यासाठी महायुती प्रयत्नशील असल्याचं दिसतं। पण आता याच योजनेवरून पुन्हा एकदा वेगवेगळे प्रकारचे वाद सुरू झालेत। त्याला कारणं सुद्धा तशीच आहेत। म्हणजे अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या आयुष्यात समृद्धी यावी, यासाठी या प्रकारच्या योजना सुरू करण्यात येत आहेत। असं जरी सरकार सांगत असलं तरी यामागे निवडणुकीचे सगळे गणित लपलेले असल्याचं बोलल्या जातंय। कारण खुद्द अर्थ मंत्रालयच याबाबत नकारात्मक भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण या विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी तशी कल्पना सुद्धा दिली आहे। पण वाद नेमका कशावरून आहे आणि यामागे नेमकी कोणती राजकीय गणितं आहेत ते बघूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता। थोडक्यात पण महत्त्वाचं। राज्यावर मोठं आर्थिक तुटीचं संकट असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या असल्याचं दिसतंय। त्यामध्ये आणखी एक भर म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची घोषणा करण्यात आली। या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रति महिना 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। या योजनेचा शिंदे गटाकडून सध्याच्या घडीला जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न सुरू आहे। अर्थात सर्वसामान्य माणसापर्यंत सरकारची योग्य भूमिका पोहोचवावी आणि त्याचा फायदा निवडणुकीत व्हावा हे कारण असू शकते। पण अजित पवार मंत्री असलेला अर्थ विभागच या योजनेसाठी सकारात्मक नाहीये असं दिसतंय। म्हणजे अर्थ खात्याने ही योजना सुरू करण्यात विरोध दर्शवला होता अशी कुजबूज आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे। मंत्रिमंडळ बैठकीत योजना मंजूर करण्याआधी वित्त विभागानं यावर आक्षेप नोंदवल्याची माहिती आता समोर आली आहे। म्हणूनच आता मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची लाडकी बहीण योजना यामुळे वादात आली। राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना केवळ राजकारणासाठी असे निर्णय घेणं तोट्याचं ठरू शकतं अशी चर्चा आहे। या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयांचा बोजा महाराष्ट्र सरकारला पडणार असल्याचं बोलल्या जाते। राज्यावर सध्या 7.8 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर असल्यामुळे निधीची तरतूद कशी होणार याबाबत प्रश्न आहे। या योजनेसाठी नाव नोंदणी राज्यात सुरू झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत त्याला मुदत आहे। राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला अर्ज दाखल करत आहेत। यापूर्वी महायुती सरकारने लेक लाडकी योजना ही सुरू केली होती। त्यात मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाखपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे। पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड धारक कुटुंबाला 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य देण्यात येईल अशी सरकारची भूमिका आहे। पण या योजनेवर राज्य सरकारला दरवर्षी सुमारे 125 कोटी खर्च करावे लागणार आहे। आता त्यातच लाडकी बहीण योजनेवर 57% प्रशासकीय खर्च होणार असल्याचं बोलल्या जातंय। आता यामुळे साहजिकच सरकारवर 2,223 कोटी रुपये खर्चाचा अतिरिक्त बोजाही पडण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण राज्यभरात आतापर्यंत सुमारे 40 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले। आता या अगोदर महिला आणि बालकल्याणला आतापर्यंत प्राप्त निधीचा आकडा पाहिला तर एकूण तफावत आपल्या लक्षात येईल। यामध्ये 2024-25 ला 4,877 कोटी, 2023-24 मध्ये 6,528 कोटी, 2022-23 मध्ये 5,355 कोटी, 2021-22 मध्ये 4,986 कोटी, 2020-21 मध्ये 4,319 कोटी, तर 2019-20 मध्ये 4,233 कोटी। म्हणजे गेल्या 6 वर्षात संबंधित विभागाला साधारण 30,000 कोटी मिळालेत। आपण आत्ताची संभाव्य आकडेवारी पाहिली तर आश्चर्य वाटेल की या योजनेनुसार 46,000 कोटी रुपयांची गरज आपल्याला पडणार आहे। आता इतकी रक्कम कुठून आणायची हा प्रश्न प्रशासनासमोर असल्याचं दिसतंय। अर्थात त्यामुळे पुन्हा कर्जाचा बोजा वाढत जाणार आहे। आता हे सगळं करण्यामागे केवळ विधानसभेचीच गणितं होती का? आणि जर तेच गणित असेल तर महायुतीचा हा डाव यशस्वी होईल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।